वळणार आहोत. पंचांचा आपण सर्वप्रथम शुभ सन्मान करतोय. समीरला देखील राहुल वाळिंबे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. येस परेश दादा आपण द्यायची विनंती असेल. अनिकेतसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज राहुल वाळिंबे यांच्याकडून हे कॅश प्राइज आहे. आणि पवन शेठ जाधव यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. विशालदादा भोईर यांची देखील उपस्थिती, कार्तिक भोईर आमचे त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं पहिले KPL आणि पहिल्या KPLचे आदेश पावशे सर्व मॅनेजमेंट कमिटीमध्ये यांनी एक बियाणं मातीमध्ये टाकलं होतं, त्याचं वटवृक्ष झालंय. सचिनदादा मसोंडे साहेब या आपण मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आणि शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्वरित पंचांचा आपण शुभ सन्मान करतोय. जय पवार सरांना मी विनंती करेल, जय पवार सर आपण मुख्य मंचावरती यायचं, तुमचा शुभ सन्मान करण्यात येईल. तसेच महेंद्र भवर सर तुमचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. महेंद्र भवर सरांना, टेंबे सरांना देखील विनंती असेल. जय पवार सर उपस्थित आहेत, आपण शुभ सन्मान करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा शुभ सन्मान करण्यात येईल. येस टिंबे सर देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. शुभ सन्मान करण्यात येतोय. आणि येस कृष्णा शेठ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बिंजोडची शर्यत होती 2 लाखाची, त्यामध्ये एक मेंढा देखील होता आणि तो मेंढा त्यांनी जिंकलाय. सो तो मेंढा जय वाघोबा 11 संघाला आज मिळणार आहे. टेंबे सरांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करतोय. यानंतर मायाची आपुलकीची तमदारुबदार शॉल पाठीवरती पांघरून या स्पर्धेची गोड आठवण मुमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय टेंबे सरांचं. यानंतर DJ मोरिया यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. प्लीज थोडंसं घाई करायची विनंती असेल. DJ मोरिया यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. DJ मोरिया यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. DJ मोरिया चला या. स्कोरर नयन धुमाळ यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. DJ मोरिया यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने करणार आहोत. नयन धुमाळ स्कोरर आमचे ऑफिशियल स्कोरर, त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. तसेच लाईव्ह टेनक्रिक लाईव्ह यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. टेनक्रिक लाईव्ह आमचे संदीप, संदीप घायाल उर्फ जिथे असतो संकट तिथे आमचा व्यंकट. या संदीप उर्फ व्यंकट. यानंतर कॉमेंटेटर प्रथम चव्हाण यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. कॉमेंटेटर प्रथम चव्हाण यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. तर यानंतर अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय प्रसन्नजी चव्हाण साहेबांचं देखील सरांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून हे शुभ सन्मान जो मात्र केला जाणार आहे. सातत्याने पहिल्या सीझन पासून आज 5वा सीझन आहे, मात्र 5 वर्ष आपल्याला पाहायला मिळतात समालोचक या क्रीडा स्पर्धेसाठी. यानंतर आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळतोय.
शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेसाठी ज्यांचा मोलाचं सहकार्य लाभलंय असे आनंद शेठ बनकरी साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करतोय. आनंद शेठ बनकरी साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. संतोषदादांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करतोय. यानंतर सागरदादा लोखंडे यांचा आपण सन्मान करणार आहोत. सागरदादा लोखंडे आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. साईनाथजी ठाकरे यानंतर ऋतिकजी शिरोसे यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. ऋतिकजी शिरोसे यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. ऋतिकजी मसोंडे आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. संतोषदादा शिरोसे यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सर्वच असे म्हणायला लागले की आमचा राहू दे तर कसं चालेल. ऋतिक मसोंडे यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. ऋतिक मसोंडे उर्फ शंभू याचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. यानंतर पंकजदादा भोईर यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. ऋतिक शिरोसे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. ऋतिकजी शिरोसे यांचा यथोचित शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. फार चांगलं व्यक्तिमत्व आमचे ऋतिक भाऊ, त्यांचा आपण शुभ सन्मान. पंकज भोईर यांचा यथोचित शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. पंकजी भोईर यांचा यथोचित सन्मान करतोय. यानंतर कुणालजी खरखर यांचा देखील यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. रुपेशदादा गायकर यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. रुपेशदादा गायकर यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. कुणालजी खरखर आपला देखील यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. शुभमजी खरखर आपण देखील याचे आपला देखील यथोचित शुभ सन्मान मुख्य मंचावरती करणार आहोत. शुभमजी खरखर यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. राज विशे यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. निरंजनजी शिरोसे यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. हार्दिकजी धिरडे यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. तसेच राजेशजी चौधरी यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. आत्मारामजी बनकरी साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान मुख्य मंचावरती करणार आहोत. आत्मारामजी बनकरी साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान मुख्य अतिथी मंचावरती करतोय. आमचे निलेशदादा बनकरी त्यांची देखील उपस्थिती. डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, हँडसम चेहरा, नेहमी घाव करतो गहरा असे आमचे निलेशदादा, त्यांची देखील उपस्थिती. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. नरेशजी शिरोसे यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. नरेशजी शिरोसे यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. नरेशजी शिरोसे, सचिनजी मसोंडे, दिनेशजी भावार्ते साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. दिनेशजी भावार्ते यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. राकेशजी ठाकरे यांचा देखील शुभ सन्मान मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. आणि दीपक जगन शिरोसे यांचा देखील आपण मुख्य अतिथी मंचावरती यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आणि जर कोणाचा चुकून शुभ सन्मान राहिला असेल तर त्यांचा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि शब्दसुमनाने त्यांचं देखील स्वागत करतो. तसेच जर कोणाला मनोगत व्यक्त करायचे आपण देखील मनोगत व्यक्त करू शकता. कैलासजी गायकर यांचं देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत.
रामू देवकर यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. कैलाशी गायकर यांचा देखील शुभ सन्मान करतोय. छोटेपणी आम्ही बैठकीला जायचो त्यावेळेस निरूपण करायसाठी कैलास काका यायचे. रामू देवकर यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. रामू देवकर यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. दीपक दादा मारसे यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. दीपक दादा मारसे यांचा देखील आपण सरळ मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. मेगा फायनल मध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू ऋतिक मसोंडे असेल. धनंजय सुरोशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ऋतिक यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. निलेश भाऊ, फळांच्या रसाला काय म्हणतात? ज्यूस. आणि जो टाळ्या नाही वाजवत त्याला काय म्हणतात? कंजूस. जो टाळ्या वाजवणार आहे तो कंजूस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मेगा फायनल मध्ये संघ विजय झाला आणि संघाचा हुकमी एका ट्रम्प कार्ड ऋतिक मसोंडे असेल मॅन ऑफ द मॅच. सर्व मुलांना खाली व्हा. मुलांना खाली व्हायचंय. जा मुलांना खाली व्हा प्लीज, विनंती. एक रन देऊन 3 महत्वाचे विकेट कॅरी केले असा ऋतिक मसोंडे असेल मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आता आपण सर्वात पहिले पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेला वळणार आहोत. सर्वात पहिले आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देणार आहोत आणि मी विनंती करतो रुपेश दादा गायकर आणि गायकर फॅमिली, रुपेश दादा गायकर आणि गायकर फॅमिली सर्वांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर, ज्यासाठी ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याच्या सोबतीला कूलर देखील. कूलर देखील आहे. ब्युटिफुल ट्रॉफी आणि कूलर गायकर कंपनी. चला संपूर्ण गायकर परिवार विनंती असेल रुपेश दादा गायकर आणि संपूर्ण गायकर परिवार यांच्या वतीने आपण देतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. काय वाटतंय कोण असेल? सचिन दादा गायकर, दशरथ दादा गायकर आपण देखील जॉईंट व्हायचंय. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघ आहे SPK सुपर किंग्स. खेळाडू आहे विनय पावशे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विनय जिथे कुठे असेल आपण त्वरित यायचे विनंती राहील. SPK चा एक प्रतिनिधी, SPK सुपर किंग संघाचा एक प्रतिनिधी आपण यायचे ही आपल्याला नम्रतेची विनंती राहील. यश येणार आहेत. प्रथमेश गायकर आपण देखील यायचे विनंती असेल. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विनय पावशे. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट, जबरदस्त झेल देखील यांनी स्वीकारली असा खेळाडू विनय पावशे आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट फिल्डर. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या रेसमध्ये 3 खेळाडू होते. पहिला खेळाडू उदयमुख खेळाडू होता, यंग प्लेयर ज्याचं नाव मानस, ज्याने 5 विकेट कॅरी केले. त्यानंतर साहिल ज्याने 6 विकेट्स घेतले. मात्र या स्पर्धेचा उत्कृष्ट
गोलंदाज मी विनंती करेल संतोषदादा शिरोसे आणि निलेशदादा निचिते. संतोषदादा शिरोसे आणि निलेशदादा निचिते यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत शूज आणि त्यासोबतीला ट्रॉफी. निलेश दादा निचिते आणि संतोषदादा शिरोसे. विकास दादा तुम्ही जॉईंट व्हा मग. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज काय वाटतंय कोण असेल? काय वाटतंय? आवाज येऊ द्या, जोरात बोला तेव्हा तर कळेल. कोण? कॉन्फिडन्स बॉलर वर नाहीच आहे वाटतंय. आता इतकं चांगलं खेळलं. निलेश भाऊ तुला काय वाटतंय कोण असेल? या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 महत्वाचे विकेट कॅरी करणारा विवेक शिरोसे असेल. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. विवेक आपण लवकरात लवकर यायचे ही आपल्याला विनंती असेल. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज विवेक शिरोसे ठरलाय ज्याने तब्बल 7 महत्वाचे विकेट्स कॅरी केले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला विवेक शिरोसे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सायंकाळचं सत्र मच्छर असतात, मच्छर देखील दूर पळतील, त्यामुळे टाळ्या वाजवा. विवेक शिरोसे असतील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर आपण सर्वात पहिले रेग्युलरचे 4था 3रा देऊ, त्यानंतर 40+ विनर देऊ. तर मी विनंती करतो राजेशजी चौधरी साहेब, शिवाजी दादा खरकर, राजेशजी चौधरी साहेब, शिवाजी दादा खरकर आणि अंकल गायकर सर्वांना मी विनंती करतो या 3 व्यक्तिमत्वांना. शिवाजी दादा खरकर, राजेश दादा चौधरी, अंकल गायकर. तर रोख रक्कम 10,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. संघ आहे SSK एंटरप्राइजेस. संपूर्ण संघ जॉईंट व्हायचे उमेश दादा. चला संपूर्ण संघ जॉईंट व्हायचे ही सर्वांना नम्रतेची विनंती असेल. संपूर्ण संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी SSK एंटरप्राइजेस कांबा. क्या बात है, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ SSK एंटरप्राइजेस. जबरदस्त कामगिरी या संघाने केली. अनिकेत बेलवले अँड कंपनी, AB अँड कंपनी, उमेश ठाकरे साहेबांचा संघ ज्याने अप्रतिम कामगिरी केली आणि हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 4थ्या क्रमांकाचा मानकरी. यानंतर मी विनंती करतो भगवान दादा शिरोसे, दिनेश दादा भावार्ते आणि उमेश दादा ठाकरे 3 मान्यवरांना. भगवान दादा शिरोसे,
दिनेश दादा भावार्ते आणि उमेश दादा ठाकरे तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो, तिन्ही मान्यवरांना तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. रोख रक्कम 10,000 रुपयाचा धनादेश व आकर्षक चषक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. भगवान दादा सुरोशी, दिनेश दादा भावार्ते आणि उमेश दादा ठाकरे या तीन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देतोय. रोख रक्कम 10,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. संघाचं नाव आहे SPK सुपर किंग्स. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ, संपूर्ण संघ जॉईंट व्हायचे. आनंद दादा अँड कंपनी संपूर्ण संघ जॉईंट व्हायचा आहे. उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन संघाला, संघ आहे लायन्स 11. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संपूर्ण संघ उपस्थिती दाखवायची आहे. चला भागेश आपण यायचंय. साहिल संपूर्ण संघ उपस्थिती दाखवा. निरंजन, शुभम, शुभम आपण देखील जायचंय. रुपेश दादा आपण देखील जा. निरंजन आपण देखील जायचे. भरपूर मेहनत आपण देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी केली आहे. लायन्स 11 संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी KPL ॲडिशन नंबर 5 आणि या 5व्या ॲडिशनचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला मिळाला आहे लायन्स 11 SD.
बेस्ट बॅट्समनला आपण सन्मानित करणार आहोत. साईनाथजी ठाकरे आणि सागरजी लोखंडे. साईनाथजी ठाकरे आणि सागरजी लोखंडे. साईनाथजी ठाकरे, निरंजनजी शिरोसे, शुभम ठाकरे, शुभम शेठ ठाकरे आपण देखील या. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आणि त्यासोबतीला चषक आहे. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल 111 धावा कुठल्या असा अनिकेत बेलवले एबी ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एबी आपण लवकरात लवकर यायचं. अनिकेत यायचं. एबी या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल 111 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठल्या असा आयकॉन अनिकेत बेलवले एबी ब्रँड ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 111 धावा कुठल्या ज्यावेळेस बॅटिंग करायला आला, समोरच्या संघाच्या गोलंदाजांवरती तुटून पडला असा अनिकेत बेलवले एबी ब्रँड इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू सो मच. सर्वांना विनंती आहे, निलेश भाऊ, निलेश भाऊ, निलेश भाऊ प्लीज जरा जवळ आणा, सर्वांना जवळ या प्लीज. आपली स्पर्धा आहे, सर्व आले इथे, सर्व उपस्थित राहिले तर मजा आहे. सर्वांनी जवळ यायचे विनंती असेल. यानंतर आपण 40+ चॅम्पियन टीमला सन्मानित करणार आहोत. जो संघ अनुपस्थित होता, पहिले 4 संघांचा समावेश, जो संघ अनुपस्थित राहिला म्हणून 3 संघांमध्ये चिठ्ठ्या पाडल्या. नंतर आम्हाला दिसले चिंतामण दादा आणि ते म्हणले जब मैं हूं तो नो चिंता. आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा 4 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. संघ अडचणीमध्ये होता, 2 चेंडू 7 धाव्यांची गरज असताना गोल्डन षटकार आला, संघ फायनलमध्ये दाखल झाला आणि फायनलमध्ये 1 साइड डॉमिनेशन ज्या संघाचं पाहायला मिळालं असा संघ तिरुपती
मोतीरामजी बनकरी साहेबांना देखील विनंती करतो, सर्व मान्यवरांना जे मी नाम उल्लेख केलाय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण करणार आहोत. ज्या वेळेस ऑक्शन झालं ऑन पेपर जो संघ सर्वाधिक स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळत होता, ज्या संघाचा संघ मालक देखील वाघासारखा आहे, संघाचं नाव आहे जय वाघोबा 11, 5व्या एडिशनचा मानकरी चॅम्पियनशिपचा हा संघ पाहायला मिळतोय. सर्व ट्रॉफीज आता नावावरती आहेत आणि खुश आहे निलेश दादा. राकेश दादा आपण देखील वरती यायचंय. राकेश भाऊ आपण देखील वरती या. येस आहेत आहेत. पहिले चौथी मग तिसरी मग दुसरी आणि आता आपल्याला पाहायला मिळेल प्रथम क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. संघ जा फक्त ट्रॉफी घेऊन. निलेश दादा तुम्ही थांबायचंय, फक्त तुम्ही थांबा. सर्व संघ खाली उतरा. नाही ट्रॉफी राहू द्या ना, ट्रॉफी त्यांच्या सोबत राहू द्या. रात्र आपली आहे, ट्रॉफी त्यांच्या सोबत राहू द्या ना. संघ मालक आहेत, ट्रॉफी घेऊन आपण पहिल्या नंबरची ट्रॉफी हवी होती. आता पहिल्या नंबरची ट्रॉफी मिळाली आहे. निलेश भाऊ सर्वप्रथम अभिनंदन. इकडे या इकडे या. आज खुश भरपूर आहेत. म्हटलं होतं की मागच्या वेळेस बँजो लावला होता, यावेळेस ऑर्केस्ट्रा लावू आणि गौतमी पाटीलला देखील बोलू. पहिला नंबर आला तर दादा आज तुझ्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय. कशी फिलिंग आहे? कारण पहिल्या नंबरची चॅम्पियनशिप मला हवी आहे. मनामध्ये इच्छा होती, ती इच्छा तुझ्यामध्ये दिसली प्रत्येक मॅचला आणि आता चॅम्पियन बनलाय. कशी फिलिंग आहे? जाम बरं वाटतंय. 5 वर्ष झालं वाट बघत होतो ज्या गोष्टीची ती भेटली. सगळी बक्षीस आहेत, हिला धरून सगळी कंप्लीट झाली. 1 2 3 4 अख्खी बक्षीस आहेत. ऐक 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 अजून एक काय म्हणशील? संपूर्ण संघाने प्रत्येक वेळी आपण जर पाहायला गेलं संघ अडचणीमध्ये होता. एक एक तारा आपल्याला मिळाला. ज्या संघाला गरज होती संघामध्ये जितके खेळाडू होते संघाने चांगल्या प्रकारची कामगिरी केली. प्रत्येक संघाच्या खेळाडूबद्दल काय बोलशील? प्रत्येक म्हणजे पोरं मला याला पण नाही लावला ना, त्यांच्याबद्दल काय बोलू. सगळीच एक नंबर आहेत. म्हणजे अनिकेत पासून राज पासून प्रत्येकाचा एकच टार्गेट होता, आम्हाला हिच पाहिजे, दुसरी कुठलीच नको, हिच पाहिजे. आणि त्या पिशवीमध्ये काय होतं? त्या पिशवीमध्ये काय होतं आता सांगशील का? पिशवीमध्ये पोरांचे मोबाईल, टी शर्ट, ग्लास, गाड्या, बस. क्या बात आहे. एकदा निलेश भाऊसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रात्री पिच वरती तो पिच बघत होता की पिच कशी आपल्याला पाहायला मिळते ते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संपूर्ण संघासाठी. एक महत्त्वाचं पारितोषिक आता शिल्लक आहे, तो म्हणजेच सिरीज. मी दीपक दादांना विनंती करतो, दीपक दादा आपण थांबायचं. दीपक दादा मार्से साहेब आपल्याला विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण सिरीज देणार आहोत मालिकावीर, ज्यासाठी ट्रॉफी आणि LED TV देखील आहे. असेल आपण देखील या. भगवान दादा आपण देखील यायचे. बनणार आहोत. मात्र मी विनंती करतो सर्व मान्यवरांना जोपर्यंत मान्यवर मंडळी येत आहेत मी रुपेश दादाला इन्व्हाइट करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत आहे. आपल्याला 3 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळाली. रुपेश दादा या. 3 दिवस आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र या स्पर्धे मागे 3 महिने ज्यांनी काम केलं सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी आणि रुपेश दादा, थँक्यू सो मच डीजे. रुपेश दादाला मी विनंती करतो या संपूर्ण स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी आम्हाला तुमच्या माध्यमातून मनोगत ऐकायचं आहे. नक्कीच
खूप सुंदर स्पर्धा या ठिकाणी. सर्वप्रथम हे मैदान ज्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिले ते शर्मा सर, समोरच त्यांची कंपनी आहे, त्यांच्याकडून हे दरवर्षी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं जातं आपल्या सर्व खेळाडूंसाठी. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण बघितलं तर हे ग्राउंड जे आहे, हे मैदान जे आहे, तब्बल फेब्रुवारीपर्यंत, जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे ओलं असतं. खेळपट्टी आउटफील्ड पूर्णपणे ओली असते आणि त्यानंतरच त्याच्यावर ते सुकल्यानंतर आउटफील्ड वगैरे त्याच्यावर JCB वगैरे लावून अनेक प्रकारच्या मेहनत घेतल्यानंतर हे ग्राउंड तयार होतं. जवळजवळ जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हे ग्राउंड ओलं असतं आणि त्यानंतरच आम्हाला हे मैदान, जर सीझन बघितलं आपला क्रिकेटचा सीझन हा दिवाळीच्या आसपास मला वाटतं सुरू होतो, परंतु आम्हाला हे ग्राउंडच तब्बल 3 ते 4 महिने उशिरा मिळतं. आणि हे ग्राउंड बनवण्यासाठी इथे 1, 2, 3 माणसांची मदत नाही, गावातील सर्व ज्यांच्याकडे डंपर आहेत डंपर, ज्यांच्याकडे JCB आहेत ते JCB, ज्यांच्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल असेल, माती असेल वगैरे, तर त्या मोठ्या मोठ्या दानशूर व्यक्तींकडून आपल्याला मैदानासाठी ते साहित्य उपलब्ध करून दिलं जातं. आणि या मैदानासाठी इथे उपस्थित सर्व खेळाडू हे मैदान बनवण्यासाठी मेहनत घेत असतात. मला वाटतंय की पूर्ण ह्या कल्याण तालुक्यामध्ये इतकं खराब मैदान कुठलंच नसेल की त्याच्यावर एवढी मेहनत घ्यावी लागत असेल. मला वाटतं गेल्या वर्षी 70 ते 75 हजार रुपये खर्च या मैदानासाठी झाला होता. मात्र यावेळेस पाणी कमी असल्यामुळे आम्हाला यावर्षी मैदानाला खर्च कमी झाला, परंतु दरवर्षी हे मैदान आम्हाला साफ करावं लागतं, बनवावं लागतं. जर पाऊस संपल्यानंतर किंवा दिवाळीमध्ये जर आपण इथे येऊन बघितलं तर इथे माणूस येऊ पण शकत नाही, इतकी खराब परिस्थिती असते. परंतु ही सर्व खेळाडूंची, सर्व कमिटीची, गावकऱ्यांची मेहनत आहे आणि त्यामुळे हे ग्राउंड अतिशय सुंदर या ठिकाणी आपण बघू शकतो. थोडंसं ग्राउंड हे C टाईप आहे, गोल मैदान नाही आहे, कारण बॅक साईडचा एसट्यांच्या मागचा जो भाग आहे तो मध्ये बांध असल्यामुळे आणि मागे झाडं असल्यामुळे आपण तिकडे खेळू शकत नाही. परंतु C टाईपमध्ये मैदान आहे आणि C टाईपमध्ये आपण ही स्पर्धा दरवर्षी खेळवत असतो. कालच रोशनदादांशी माझं बोलणं झालं. रोशनदादा कल्याण, डोंबिवली, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत अनेक ठिकाणी या स्पर्धांसाठी जात असतात, आयोजन बघत असतात. त्यांनी मला कालच सांगितलं की इतकं मोठं कांबा प्रीमियर लीगचं आयोजन आहे की पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेच असं आयोजन नसेल कुठल्या लीगचं. इतकं मोठं भव्य दिव्य आयोजन आपल्या माध्यमातून कांबा प्रीमियर लीगचं केलं जातं. कांबा प्रीमियर लीगमध्ये फक्त बक्षिसांचा वर्षाव नाही किंवा फक्त सुंदर ट्रॉफ्या नसतात, तर बघितलं नाश्त्याची सोय असते, जेवणाची सोय असते, प्रेक्षकांसाठी बक्षिसं असतात. आपण बघितलं काल लकी ड्रॉचं कुपनसुद्धा काल कृष्णा ठाकरे यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी आपलं ठेवण्यात आलं होतं. आणि अनेक प्रकारची बक्षिसं या लीगमध्ये ठेवली जातात आणि अनेक इतर बक्षिसं प्रेक्षकांसाठी असतात. त्यानंतर ट्रॉफीज, मगाशी तुम्ही म्हटलं की 4 नंबरची जी ट्रॉफी आहे त्याच्यापेक्षा कमी छोट्या प्रमाणाच्या ट्रॉफ्या 1 नंबरसाठी असतात. म्हणजे नक्कीच आपल्या 4 नंबरची ट्रॉफी 1 नंबरपेक्षा मोठी असते. याच्यावरून आपल्या स्पर्धेची किंवा आपल्या कांबा प्रीमियर लीगची किंवा आयोजनाचं एक वेगळं थाटमाट किंवा नियोजन हे त्या गोष्टीची साक्ष देतं किंवा जाणून देतं. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. सगळ्यांचं मी माझ्या वतीने, कमिटीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय की अनेक मान्यवर गावातले आहेत की जे त्यांच्या परीने या स्पर्धेसाठी आर्थिक मदत असेल, बक्षीसरूपी दीपकदादांच्या मार्फत आपल्याला या ट्रॉफीज लागल्या, 1, 2, 3, 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज लागल्यात. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, अशा प्रकारच्या अनेक ट्रॉफीज, अनेक मदत आपल्याला या कांबा ग्रामस्थांच्या माध्यमातून, उद्योजकांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभत असते. आणि त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा एवढी मोठी होत असते. मी त्या सर्व मान्यवरांचे, मदतदात्यांचे माझ्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि अशीच ही स्पर्धा यापुढे कंटिन्यू होत राहील. जर आपलं ग्रामस्थांचं, मान्यवरांचं आर्थिक मदत, पाठबळ जर आम्हाला मिळत राहिलं तर ही स्पर्धा अजून मोठी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मग असे दादाने म्हटलं की मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवणार का किंवा दिली जाईल. नक्कीच तसाही प्रयत्न आपला राहील की जास्तीत जास्त मदतीच्या माध्यमातून आपण बाईक ठेवण्याचाही प्रयत्न करत जाऊ.
हां नक्कीच नक्कीच संतोष दादांना पण थोडंसं बोलायचं आहे, तर मी जास्त बोलत नाही. या ठिकाणी मला आयोजकांच्या माध्यमातून 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी एक खेळाडू म्हणून माझं मनोगत व्यक्त केलं. हे सगळ्यांचीच भावना आहे. मी जे मत व्यक्त केलं ते माझं एकट्याचं नाही, आपल्या सर्व खेळाडूंचं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी माझं मनोगत व्यक्त केलं आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद. आता मी संतोष दादांना सांगतो की तुम्ही मनोगत व्यक्त करावं. ऐका, सर्वांनी ऐका प्लीज. हॅलो. आता बोलायचं कारण एवढंच आहे का इथे मोठे मोठे मान्यवर आहेत. भगवान दादा झाले, चिंतामण झाले, भाऊ झाले, दीपक शेठ झाले, भरपूर मान्यवर आहेत. या मान्यवरांना माझी एकच विनंती आहे का हा जो टेनिस क्रिकेट ओरमचा आहे हा आपला नाव बाहेर नव्हता. योगेश शेठनी चालू ठेवला. पहिल्या स्टार्टिंगला आम्ही टीम चालू केली तर हा कल्याण तालुक्यामध्ये पोहोचलेला आहे. आणि हा आपला क्रिकेट नाही आहे, गावदेवीच्या नंतर हा आपला उत्सव आहे. या पद्धतीत सर्वांनी समजून हा कार्यक्रम पार पाडायचा. कुठल्याही अडचणी येऊन द्या. सर्व गावातलीच टीम असतात. कोण व्हाईट बॉलसाठी भांडतो, कोण नो बॉलसाठी भांडतो. असं काही करू नका. गावाचं मिळून सर्वांचा हा कार्यक्रम आहे आणि हा आपला क्रिकेट नसून आपला उत्सव आहे हे मनामध्ये धरून सर्व पार पाडायचा असतो. आणि मी तुम्हाला एक शब्द देतो चिंतामण दादा, मी यांना पोरांना एक शब्द देतो तुमच्या याच्यावर. भगवान दादा, पुढच्या वर्षी माझं पूर्णपणे जेवढं धावता येईल मला त्याच्यासाठी धावेन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी मी बाईक ठेवीन. हा तुम्हाला पोरावर शब्द देतो. क्रिकेट आपला कुठे पुढे गेला पाहिजे. आज कल्याण तालुक्यामध्ये आहे, तो जिल्हा स्तरावर कुठे गेला पाहिजे हा माझा शब्द आहे. आणि भगवान दादा तुमचं महत्त्वाचं सहकार्य पाहिजे. पोरांना मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आपल्याला पाहिजे. ठीक आहे. पाठीमागचं ग्राउंड सुद्धा अवेलेबल करून देणार आहेत. अतिशय म्हणजे आपण कल्याण तालुक्यामध्ये प्रीमियरसाठी 1 नंबरवर सध्या आलेलो आहे. कारण का मला भरपूर असे कल्याण तालुक्याचे जे कमिटीचे आहेत, आता सागर झाले, रायत्याचे, निंबोलीचे, कल्पे झाले, बऱ्याच जणांचा फोन आला का तुमचा हा क्रिकेट आहे ना हा एकदम म्हणजे उत्सवासारखा वाटतो. आणि खरोखर आमचा उत्सव आहे. गावदेवीचा पहिला, नंतर आमचा हा उत्सव आहे. तर मुलांना तुम्हाला हे सांगतो, आम्ही किती दिवस करणार ना काय नाही, पण तुम्ही पुढाकार घेऊन हा क्रिकेट हा सतत चालू ठेवा. मैदान इथे अवेलेबल नाही झालं तर पुढे कुठेतरी अवेलेबल करू, रोडवर करू, रोड बंद करू, पण क्रिकेट चालू ठेवू हा माझा शब्द आहे. आणि बाईक नक्की पुढच्या वर्षी मान्यवरांच्या पाठीमागे लागूनच बाईक घेऊन देणार हा माझा शब्द आहे. एवढंच बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. यानंतर दादांनी उल्लेख केला, ऐका, दादांनी उल्लेख केला की आमचा सण आहे. या सणासाठी 3 दिवस ज्या व्यक्तिमत्वाने सुट्टी घेतली, घरी सांगून आले मी पत्रिका वाटून चाललोय, दिवसभर इथे होते. अशा आपल्या दीपक दादांचा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालंय. मी नक्की दादांना विनंती करेल, दादा आपल्या माध्यमातून आम्हाला 2 शब्द ऐकायचे आहेत. मी काय जास्त बोलत नाही, फक्त एवढंच शब्द देतो. मला स्वतःलाच क्रिकेटची आवड आहे, त्यामुळे मला हा खेळ चालत राहिला. मी नाही खेळत, पण मला खेळताना बघायला खूप आनंद होतो. आणि जिथे कमी तिथे आम्ही तयारच आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. इतकी चांगली स्पर्धा होते. दानशूर दात्यांसाठी टाळ्या होणं गरजेचं आहे. यानंतर आपण मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेला वळणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच पासून ज्या खेळाडूने अक्षरशः धावेंचा पाऊस पाडला, बॅटिंग करत असताना संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये 200 धावाच्या आसपास जो खेळाडू राहिला. आणि आपण एक नियम ठेवलं होतं की सेमीफायनल पर्यंतच्या धावा ग्राह्य धरल्या जातील. त्यानुसार तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये गणेशदादा बनकरी साहेब, विनंती असेल आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचे. गणेशदादा बनकरी साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण देखील उपस्थिती दाखवायची. आपल्या देखील उपस्थितीमध्ये आम्ही सिरीज मालिकावीर देणार आहोत. आणि हा जय वाघोबा 11 संघ, जय वाघोबा 11 संघ, भगवान दादा रामचंद्र सुरोशे जे अध्यक्ष आहेत, आधार अपंग कल्याणकारी संस्था कल्याण ग्रामीणचे, त्यांच्या वतीने 1111 रुपयाचं कॅश प्राइज देखील जय वाघोबा 11 संघाला आहे. जय वाघोबा 11 संघ प्लेयर असेल ऋतिकीय सन्मानित करण्यात येईल.
गणेशदादा बनकरी साहेबांना देखील विनंती असेल, गणेशदादा आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. चला आपण मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेला वळणार आहोत. तब्बल 170 पॉईंट 170 धावा ज्याने बॅटिंग करत असताना कुठल्या असा लायन 11 संघाचा लायन भागेश असेल या स्पर्धेचा उत्कृष्ट अर्थातच बेस्ट प्लेयर मालिकावीर चा मानकरी मॅन ऑफ दी सिरीज. यस डीजे. सध्याच्या अंगामध्ये मला वाटतंय की संपूर्ण कांबा गावाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आणि मला वाटते सर्वात जास्त मालिकावीर देखील ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत असा खेळाडू अर्थातच भागेश आपल्याला पाहायला मिळेल. भागेश सर्वप्रथम अभिनंदन. ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली तुझ्याकडून अपेक्षा होती संघाला आणि अपेक्षांची पूर्तता तुम्ही नक्की केली. एक मॅचमध्ये अर्धशतकीय खेळी 61 धावांची तुने साकारली आणि मालिकावीर समान करी 200च्या आसपास धावा 170 सेमीफायनल पर्यंत धावा. काय वाटतंय की आता इतकी चांगली स्पर्धा तुम्ही कांबाकर चषकामध्ये देखील चांगले केलं. कांबा प्रीमियर लीग जिथे कांबा तिथे भागेश आपल्याला पाहायला मिळतो. भागेश काय म्हणशील? जास्त काय म्हणणार नाही. मी माझ्या टीमसाठी केलेला असतो. टीम जे बोलाल तेच मी करतो. टीमचा निर्णय माझ्यासाठी फायनल निर्णय असतो ना. टीमसाठी मी प्रत्येक वेळेस 100% देण्याचा प्रयत्न करतो म्हणून आज मी सिरीजपर्यंत आहे. क्या बात आहे. आणि काय म्हणशील संपूर्ण आयोजनाबद्दल? ही संपूर्ण आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 दिवस आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली मात्र पडद्याआड 3 महिने भरपूर मेहनत केली. या संपूर्ण मेहनतीबद्दल काय म्हणशील? मेहनत खूप घ्यायला लागते या ग्राउंडसाठी. त्यामुळे जे संपूर्ण कमिटीकर सर्वांना म्हणजे खूप खूप धन्यवाद. आम्हाला तुमचा सपोर्ट असतो कमिटीचा पण. आम्ही इथे सर्व मेहनत घेऊनच हे ग्राउंड बनवतो. ग्राउंड बनवायला एवढी मेहनत आहे ना तर या ग्राउंडमध्ये 3 महिने पावसाळ्यापर्यंत हे ग्राउंड सुकच नाही. ठीक आहे चला तू जास्त बोलणार नाही मात्र त्याची बाट बोलते. हा होता आपल्या समवेत मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी भागेश सिरोशे. अशा रीतीने एडिशन नंबर 5वा KPL कांबा प्रीमियर लीगचा इथेच समाप्त झाला असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी नक्की आपण भेटू एक नवीन संकल्पना घेऊन आणि ती संकल्पना तुमच्या समवेत आम्ही लवकरात लवकर नवीन डिस्कस करू. लवकरात लवकर डिस्कस करू आणि